असं फार कमी बघायला मिळतं. हो ना, नाहीतर मी कॉपी करू शकते ना, की अरे हां, सक्सेसफुल व्यक्ती कुठली आहे, त्या व्यक्तीची सही काढून मग अमिताभ बच्चनची सही कशी आहे? अरे अच्छा, हे मग मी तशा पद्धतीनं जर का त्यांनी जसं खाली लाईन दिलेली आहे किंवा ते जसं लिहितात, माझं मी तसं लिहू शकते का? तर त्यांनी काही फरक नाही पडत. नाही, मग मी अंबानींची सही नसती का केली लगेच कॉपी? करेक्ट. मला तर त्यातल्या प्रत्येक बारीक गोष्टी सुद्धा माहिती आहेत, की कसे स्ट्रोक्स आहेत त्याच्या. पण नाही, हां, पण बाकीच्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत ना त्यांच्या बरोबर. पर्सनॅलिटी मधल्या. हं. सो या गोष्टी खूप मॅटर करतात आणि इवन डॉट देणं. डॉट हां, सुद्धा काही लोकं 3-4 डॉट्स देतात, काही हां, एकच देतात. काहींचा पोकळ असतो म्हणजे 0 सारखा डॉट असतो. हां. काही लोकांचा हा आपला अंडरलाईन केल्यानंतर एक्स्ट्रा इंक पडते ना, हं, ती गोष्ट सुद्धा खूप मॅटर करते तुमच्या सिग्नेचरमध्ये. कारण तो सुद्धा आम्ही ग्राफोलॉजीमध्ये डॉट समजतो. हं, बऱ्याच जणांना सवय असते बघितलं असेल तुम्ही, की अंडरलाईन केल्यानंतर पेन तिथेच बराच वेळ स्थिर ठेवतात. हं, एक्स्ट्रा इंक तिथे पडते आणि मग तो सुद्धा डॉट होतो. त्याचं सुद्धा व्यक्तिमत्व कसं आहे याच्यावरती खूप हं. परिणाम होतो.